या देशातल्या लोकशाहीचा हा विजय आहे. या देशातला तरुणाईचा हा विजय आहे. या देशातल्या विद्यार्थी शक्तीचा हा विजय आहे. आणि आम्हाला आनंद आहे की ज्यांचा गेल्या 12 वर्षांमध्ये प्रवास सुरू झाला होता, प्रधान सेवकापासून ते नॉन बायोलॉजिकल असल्याचा साक्षात्कार होईपर्यंतचा, आज त्यांना पुन्हा जमिनीवर उतरवलं त्या विद्यार्थी शक्तीनं, या तरुणाईनं. आणि आम्हाला आनंद ह्या गोष्टीचा देखील आहे की या संघर्षाला काँग्रेस पक्षानं देखील दिशा देण्याचं काम केलेलं आहे. आमचे नेते राहुल गांधीजींच्या नेतृत्वाखाली गेले 2-2.5 महिने संपूर्ण देश पातळीवरती वातावरण या पद्धतीनं विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्याकरता बदलण्याचं काम आम्ही केलं. एनएसयूआय युवक काँग्रेसचे देश पातळीवरती आंदोलन झाले, आम्ही त्याच्यामध्ये सहभागी झालो होतो. राहुल गांधीजींनी छात्रों की गुंज कार्यक्रम संपूर्ण देश पातळीवरती नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रश्नाला देशाच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आणि तरुणाईला जागृत करण्याचा जो आम्ही प्रयत्न केला त्याला यश मिळालेलं आहे. आणि ही लढाई केवळ रस्त्यावर नव्हे तर संसदेच्या पटलापर्यंत आम्ही नेली होती. राहुल गांधीजींनी या विषयावरती नीटच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये चर्चा मागितली होती गेल्या अधिवेशनामध्ये, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. काँग्रेसचे नेते राहुल गांधीजींच्या बद्दल मी एक गोष्ट निश्चितपणे सांगेन की ज्या ज्या वेळेला देशावरती संकट आली त्याची पूर्वकल्पना त्यांनी दिलेली आहे. करोनाच्या संदर्भात असेल, नोटबंदीच्या संदर्भात असेल, विविध जे काही पावलं उचलण्याचा प्रयत्न मोदीजींनी केला त्याच्या अगोदरच त्यांना कल्पना दिली. आजही जागतिक संकटाची बातमी असेल किंवा या नीट परीक्षेच्या संदर्भामध्ये त्याच वेळेला जर राहुल गांधीजींनी जी चर्चा मागितली होती तेव्हाच जर चर्चेला तयार झालं असतं तर सरकारची ही इतकी नामुष्की आली नसती. परंतु विनाशी काले विपरीत बुद्धी असते. गेले 2-2.5 महिने रस्त्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणाचा संघर्ष हा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झाला आणि त्यानंतर या विद्यार्थी शक्तीनं तर त्याला एक वेगळीच कलाटणी दिली. या तरुणाईला, हा देश तरुणांचा देश आहे, जगामध्ये सगळ्यात मोठी संख्या तरुणांची असलेला हा देश आहे, युवा देश म्हटला जातो. दुर्दैवानं 2 कोटी रोजगार दरवर्षी देण्याचं जे आश्वासन दिलं होतं ते बाजूला सारलं गेलं आणि आजची वस्तुस्थिती अशी आहे की या देशातल्या तरुणाईमधला 50% तरुण हा बेरोजगार आहे. आणि जो आपल्या घरातला युवक असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, शिक्षणाचा एकच मार्ग त्यांच्यासमोर असतो की पुढे जाण्याचा, आपल्या घराचं, कुटुंबाचं कल्याण करायचं. आणि ज्या वेळेला खासगीकरणाचं युग चालू आहे त्यावेळेला सरकारी नोकरीचे मार्ग देखील अतिशय खुंटत चाललेले आहेत. आणि त्यातनाच एक स्पर्धा परीक्षेचा मार्ग असतो की त्या माध्यमातून आपण यशस्वी होऊ, आपल्याला शिक्षणाची दिशा मिळेल, आपल्या कुटुंबाला वैभवाची दिशा मिळेल, यासाठी प्रयत्न करतात. 4-4 वर्ष आयुष्यातली घालवली जातात. त्यांचं सगळं कुटुंब लागलेलं असतं, माता, पिता, सगळं बहीण भावंड. आज तुम्ही बघताय त्या आंदोलनामध्ये 12-12 वर्षाची मुलं देखील आली, त्यांना देखील हिणवलं गेलं, परंतु आपल्या भावासाठी आले, आपल्या बहिणीसाठी आलेले असतील याचा त्यांना विसर पडतो. त्यामुळे या सगळ्या कुटुंबाचा जो संघर्ष चाललेला असतो त्या संघर्षाच्या माध्यमातून ती जी स्पर्धा परीक्षा होते त्या स्पर्धा परीक्षेमध्ये देखील जर भ्रष्टाचार होणार असेल तर या मुलांनी जावं कुठं? कशा पद्धतीनं अयोग्य व्यक्ती, ज्यांची पात्रता नाही, ते भ्रष्टाचार करून पेपर लीकच्या माध्यमातून पेपर खरेदी विक्री करून त्या व्यवस्थेमध्ये घुसतात आणि जे पात्र आहेत, जे या देशाचं भविष्य आहेत, त्यांना त्या प्रवाहापासून बाजूला करतात. हे या देशामध्ये जे घडतंय गेल्या 12 वर्षामध्ये 152 पेक्षा जास्त पेपर लीक झाले होते आणि तरी देखील त्याचं उत्तरदायित्व स्वीकारायला तयार नव्हतं सरकार. एनटीए ही कोणी स्थापन केली? मोदीजींनी स्थापन केली. त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याच्या टाटा कन्सल्टन्सी सारख्या कंपनीला बाजूला करून दुसऱ्या कंपनीला घालण्यात आलं. हे सगळं झालं कोणाच्या? बीजेपीच्या राज्यामध्ये झालेलं आहे. आणि बहुतांश ठिकाणी, राजस्थानपासून महाराष्ट्रापासून अनेक ठिकाणी आपण पाहतोय
की भारतीय जनता पक्षाचे धागेदोरे त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत, तरी त्याची जबाबदारी घ्यायला हे लोक तयार नव्हते. त्यामुळे जो संघर्ष करावा लागला विद्यार्थ्यांना. जर हे लोकशाही मानणारं, लोकशाहीच्या संदर्भात प्रामाणिकपणे उत्तरदायित्व ठेवणारं सरकार असतं तर इतका संघर्ष करण्याची आवश्यकता लागली नसती. त्या विद्यार्थ्यांना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागला नसता. व सोनम वांगचुक जी जवळपास 26 दिवस उपोषण करत होते, सरकारचा एकही प्रतिनिधी तिकडे गेला नाही. हा माझा अहंकार कुठला येतो? लोकशाहीमध्ये तर विनम्र असलेलं सरकार असण्याची आवश्यकता आहे, कारण लोकांनी पाठवलेलं असतं, जनतेने निवडून दिलेलं सरकार असतं ते. मग हा अहंकार आला कुठला? आणि सगळ्यात महत्वाचा भाग की ज्या पद्धतीने ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला गेला, ज्या अमानुष पद्धतीनं आपल्या या मुलांना मारहाण झाली, संपूर्ण देशानं पाहिलं. खऱ्या अर्थानं धर्मेंद्र प्रधानांच्या बरोबरच गृहमंत्री अमित शहाचा राजीनामा झाला पाहिजे, कारण ही अमानुषपणा जो दिसला यामधनं त्याला जबाबदार तेच आहे. दिल्ली पोलीस कोणाच्या अखत्यारीत काम करते? ते खासगी कोण लोक होती? ते आरएसएसची किंवा भाजपची होती का, जी गुंड घुसली होती चपलेमध्ये, कुठलीही वर्दी नसताना, दांड्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला खिळे दिसत आहेत, इलेक्ट्रिकचे शॉक देण्यात आले, पेलेट गनचा मारा करण्यात आला. हे सगळ्या गोष्टी काही उत्तर कोरियामध्ये चाललंय का? उत्तर कोरिया आणि चीनच्या श्रेणीमध्ये पोहोचवण्याचं काम यांनी केलेलं आहे. त्यामुळे हे अत्यंत गंभीर बाब या देशासाठी होती. आणि निश्चितपणे सगळ्या विद्यार्थी शक्तीला, तरुणाईला या ठिकाणी अभिनंदन करण्याची आवश्यकता आहे. की आम्हाला कदाचित कोणा लोकांना ही शंका असेल की हे देशाचं भविष्य कुठे चाललेलं आहे, तर ते देशाचं भविष्य योग्य ठिकाणी चाललेलं आहे. ही लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष करण्याची जर तयारी ज्या वेळेला असते, ती तो जो संघर्ष दिसला त्याच्यातनं आम्हाला दिसलं, त्यातनं निश्चितपणे हे आशादायक चित्र आहे की या पुढच्या कालावधीमध्ये देखील देशामध्ये या लोकशाहीवरच्या आक्रमणाला थोपवण्याची ताकद या तरुणाईमध्ये आहे आणि तरुण जागृत होत चाललेला आहे. याच्यापेक्षा कुठली आनंदाची बाब असणार नाही. परंतु सगळ्यात महत्वाचा भाग, आज धर्मेंद्र प्रधानांनी जो राजीनामा दिला त्यातनं साध्य काय झालेलं आहे की या ठिकाणी तुम्हाला जर जनतेनं निवडून दिलेलं आहे, ती जबाबदारी जर तुम्हाला पार पाडता येत नसेल तर त्याचं तुम्हाला उत्तरदायित्व घ्यावं लागेल. ती जबाबदार ठरवण्याची पद्धती सुरू झालेली आहे. तुम्हाला जर काम करता येत नसेल, तुम्ही जर कामचुकार असाल किंवा त्यामध्ये भ्रष्टाचार तुमच्या निगराणीमध्ये होत असेल तर तुम्हाला पायउतार व्हावं लागेल. आणि त्यामुळे सातत्यानं मोदीजींनी प्रयत्न केला हे कशा पद्धतीनं थांबवता येईल. रात्री 12 वाजता त्यांना व्हिडिओ आणावा लागला इंस्टाग्रामवरती, म्हणजे या तरुणाईनं कशा पद्धतीनं त्यांची झोप उडवली होती रात्रीची, हेही आपण पाहिलं. परंतु अखेर आता राजीनामा झालेला आहे. यापेक्षा आनंदाची बाब कुठली असणार नाही. या तरुणाईचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांचं आम्ही अभिनंदन करत आहोत. आणि यापुढेही हा पहिला टप्पा झालेला आहे, कारण लोकशाहीवरच्या प्रत्येक विभागावरती आक्रमण झालेलं आहे. न्यायालय व्यवस्था दबावामध्ये आणण्याचं काम झालेलं आहे. संविधानिक संस्थांवरती दबाव आहे. राम मंदिराचा इतका मोठा भ्रष्टाचार जो आपल्या समोर झाला, त्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय की लोकांच्या आस्थेवरती घाव घालण्याचं, त्याच्यावरती दरोडा घालण्याचं काम केलेलं आहे. आणि तिथे ही जबाबदारी स्वीकारली जात नाहीये. त्यामुळे हा संघर्षाचा मार्ग फार मोठा आहे. ही लोकशाही वाचवण्यासाठीचा संघर्ष आहे, संविधान वाचवण्याचा संघर्ष आहे. या देशामधली मानवीयता, संवेदना, प्रेम, करुणा, सद्भावना असलेलं वातावरण, सामाजिक वातावरण, त्याचं संरक्षण करण्याची गरज आहे. आणि तो संघर्ष काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता राहुल गांधीजींच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे करत राहील. हे आम्ही जनतेला आपल्या माध्यमातून आश्वासन देत आहोत. या भ्रष्टाचार जो महाराष्ट्रामध्ये झालेला आहे, पक्ष फोडण्याचं काम झालं, आमदारांची खरेदी विक्री होते, खासदारांची खरेदी विक्री होते, अत्यंत खालच्या स्तरावर आलेलं राजकारण, आज त्या राजकारणाशी जनतेचा संबंध राहिलेला नाही. जनतेने निवडून दिलं एका पक्षाला
परंतु त्या पक्षाचे लोक जात आहेत दुसऱ्या पक्षाकडे आणि ते घडवलं जात आहे ईडी सीबीआयचा वापर करून आमिष दाखवून. हे पुरोगामी महाराष्ट्राला आणि प्रचंड प्रगल्भ असलेल्या महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला अत्यंत अशोभादायक आहे. हे अत्यंत खालच्या दर्जाचं राजकारण, याचाही विरोध करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे समाजावरती प्रत्येक स्तरावरती जो अन्याय होतोय, अत्याचार होतोय, अहंकार जो या सरकारला आलेला आहे, तो अहंकार निश्चितपणे त्याच्या विरोधामध्ये आवाज उचलण्यासाठी सगळेजण आपण तयार राहायला पाहिजे. नरेंद्र मोदींचं सरकार, भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्राचं सरकार हे विद्यार्थी विरोधी आहे, हे गरीब विरोधी आहे. आणि याच्यासाठी मी आज ही पत्रकार परिषद घेतली, ते 2 मुद्दे मी आपल्यासमोर मांडणार आहे आणि ते अत्यंत गंभीर आहे. म्हणजे देशामध्ये नीटच्या परीक्षेसाठी ज्या पद्धतीचं आंदोलन विद्यार्थ्यांनी केलं, महाराष्ट्रातली परिस्थिती काही वेगळी नाहीये. महाराष्ट्रामध्ये एमएसटी सीएटीचा जो त्या ठिकाणी परीक्षा घेतली जाते, सातत्यानं आम्ही त्याच्यावरती आवाज उचलतोय. मी आता 19 मेला पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये दाखवलं होतं, अरे 35% मार्क नाहीत ज्यांना 10वी आणि 12वी मध्ये. 10वी मध्ये नापास झालेले विद्यार्थी आहेत, त्यांना 100% मार्क कसे मिळतात, ते मेरिटमध्ये येतात कसे? पहिले 2 जे गेल्या वर्षी आले होते त्यांना पीसीएम मध्ये 50-51% मार्क होते आणि हे मुद्दे समोर आल्यानंतर सीईटीचं जे उत्तर आलं ते अत्यंत संतापजनक होतं. तरी त्याने असा योगायोग होऊ शकतो. मग इतके योगायोग होत आहेत, मग त्या योगायोगांची देखील चौकशी होण्याची आवश्यकता आहे. कारण ज्या पद्धतीनं आमच्या समोर आता डेटा आलेला आहे, हा डेटा महाराष्ट्रामध्ये देखील या योगायोगांची संख्या का वाढत चालली 2022 पासून, याच्यावरती चौकशी होण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे हे 2 डेटा आपल्यासमोर मी आपल्यासमोर मांडतो की 99% पर्सेंटाईल पेक्षा 99% पेक्षा जास्त असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये जी वाढ होते, तुम्ही पहा की त्याबरोबर ते 99% पर्सेंटाईल मिळाल्यानंतर त्याच्याबरोबर जर तुम्ही त्यांची 12वीच्या मार्कांची तुलना केलीत तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल की पीसीएम मध्ये 70%, पीसीएम मध्ये 60%, पीसीएम मध्ये 50%, पीसीएम मध्ये 40%च्या खाली असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे या 4 वर्षामध्ये. म्हणजे माझ्या ह्याच वर्षीचा जर तुम्ही आकडा घेतलात तर 99% पेक्षा 99% पेक्षा जास्त असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 2026 साली आताचा जो निकाल आलाय त्याच्यात जवळपास 4328 आहे. परंतु पीसीएम मध्ये 70% पेक्षा 12वी मधल्या कमी असलेल्यांची संख्या, त्यामध्ये ज्यांना 99% पेक्षा जास्त पर्सेंटाईल मार्क मिळालेत 358 लोक. 60% पेक्षा जास्त कमी असलेले विद्यार्थी ज्यांना पीसीएम मध्ये 60% पेक्षा कमी मिळालेत आणि त्यांच्या एमएसटी सीईटी मध्ये हे 99% पेक्षा 99 पर्सेंटाईल पेक्षा जास्त मार्क मिळाले, ते 148. 50% 12वी मध्ये पीसीएम मध्ये ज्यांचे मार्क 50% पेक्षा खाली आहेत आणि 99% पेक्षा जास्त मार्क मिळालेत त्यांची संख्या 75. आणि 40% पेक्षाही कमी असलेले पीसीएम मध्ये मार्क असलेले 12वी मधले आणि त्यांना 99% पेक्षा जास्त मिळाले ते 12 लोक. आणि हा आकडा जर तुम्ही पाहिला तर मी हा आकडा तुम्हाला देणार आहे 2022 पासून कसा वाढत चाललाय की ज्यांचा 70% पेक्षा जास्त कमी मार्क असले 12वी मध्ये आणि 99% पेक्षा जास्त असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 2022 ला 40 होती, नंतर 2023 ला 266, 2024 ला 143, 2025 ला 221 आणि आता 2026 ला 358. जे 60% पेक्षा कमी असलेल्यांची संख्या पीसीएम मध्ये आणि 99% पेक्षा जास्त मार्क पर्सेंटाईल मिळाले 109 2023, 2024 ला 56, 2025 ला 86, यावेळेला 148. तसे 50% पेक्षा 52, 22, 31, 75 आणि 40% पेक्षा पीसीएमचे कमी असलेले 2023 ला 10 होते, 2024 ला 1 होता, 2025 ला 5, 2026 ला 12. तुम्ही लक्षात घ्या, हे 40% पेक्षा कमी मार्क ज्यावेळेला आपण म्हणतो त्यातले 20% मार्क 100 मार्काचा जर पेपर असेल तर ते कॉलेज देतं. तुम्ही लक्षात घ्या. आणि त्यातही मॅथमॅटिक्स असू दे किंवा कुठलाही असू दे त्यातले 20%
मार्काचा पेपर जो आहे तो थिओरिटिकल असतो आणि 12वीची परीक्षा ही ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामपेक्षा फार त्या ठिकाणी सोपी असते, ज्यामुळे 40% देखील मार्क ज्याला मिळत नाहीये असा विद्यार्थी ह्या एमएसटी सीईटी मध्ये 6 लाख जवळपास लोक विद्यार्थी 6 लाख दरवर्षी परीक्षा देतात, त्यातल्या जवळपास 5.5 लाख पेक्षा जास्त लोकांना तो मागे सोडतो. हे कसं शक्य आहे? 6 लाखांमध्ये तो येतो मेरिटमध्ये. मग ह्याची चौकशी व्हायला नको? आणि त्यातही मी आज या निवडणुकीच्या ह्या तुमच्या सीईटीच्या 2026च्या निकालामधला एकच मुद्दा सांगेन, आम्हाला कोणत्याही मुलांचे विद्यार्थ्यांची नावं घ्यायची नाहीत, पण तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करू शकता. जुळा निकाल आलेला आहे, जुळा निकाल म्हणजे हा इतका योगायोग वाढत चाललेले आहेत की ह्या परीक्षेमध्ये जुळा निकाल म्हणजे एकाच घरातले जुळे भावंड, आणि तो जुळेपणा त्यांनी इतका सोडला नाही की या एक्झाम मध्ये दोघांनाही समान मार्क आहेत आणि पहिल्या 100 मध्ये आहेत ते, मागे पुढे. म्हणजे इतका मोठा प्रचंड योगायोग होऊ शकतो. होत असेल, आता हे मोदी आहे तो मुमकिन आहे, आमचं काही म्हणणं नाही त्याला, परंतु याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे. जर आपण पारदर्शकपणे काम करण्याची इच्छा असेल तर ते पारदर्शकपणे काम होतंय हे दिसलं देखील पाहिजे. त्यामुळे हे जे 4 वर्षापासून ह्याचं जे अधपतन होत चाललेलं आहे त्याची देखील निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी होण्याची आवश्यकता आहे. ती मागणी आमची त्या ठिकाणी आहे. दुसरी गोष्ट की या संदर्भामध्ये मी मगाशी जसं म्हणालो की विद्यार्थ्यांच्या विरोधामधलं, गरिबांच्या विरोधामधलं नरेंद्र मोदी आहेत, भाजपा आहे. याचं कारण असं की सामान्य घरातल्या व्यक्तीनं शिकूच नये अशी यांची भूमिका आहे. आज या एमएसटी सीईटी जशी मी मगाशी सांगितलं, ही जी परीक्षा आहे नीट नंतर देशातली किंवा जेईई मेन्स नंतर देशातली सगळ्यात दुसरी महत्वाची ही परीक्षा आहे. आणि ज्या कॉलेजेसमध्ये यामध्ये ऍडमिशन होतात ते कॉलेजेस पण हे जवळपास एनआयआयटीच्या आणि कुठेतरी आयआयटीच्या देखील दर्जाचे काही कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये ही मुलं जातात. सीओईपी असेल, व्हीजेटीआय असेल, आयसीटी असेल, पीआयसीटी असेल, एसपीआयटी असेल, वालचंद सारखी संस्था असेल, पुण्याच्या अनेक संस्था ज्या आहेत, इथं असे विद्यार्थी जात आहेत की ज्यांची त्यामध्ये पात्रता नाही. परंतु संपूर्ण राज्यभरातना, गावखेड्यामधना गोरगरीब ही परीक्षा देत असतात मुलं, विद्यार्थी. पूर्वी कॉलेजची निवड करण्यासाठी 1000 रुपयाची बेटरमेंट फी होती. आता ही बेटरमेंट फी बेटरमेंट टॅक्समध्ये टाकलेली आहे या सरकारनं, की 1000 रुपयाची फी आता त्यांनी काय केलं की दुसऱ्या अटेम्प्टला 2000, तिसऱ्या अटेम्प्टला 3000. म्हणजे या जवळपास 50 ते 60% विद्यार्थी ज्यांना ऍडमिशन मिळणार आहे त्यांना त्यांच्याकडनं 6-6 हजार रुपये घेतलं जाणार आहे. पूर्वी 1000 होते, आता 6000 करून टाकले. कशाच्या परिस्थितीवर, कशासाठी केलं तुम्ही? अरे शाळा कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवणं, हे देणं, हे शिक्षण क्षेत्राचं कर्तव्य आहे की नाही आहे? शिक्षण मंत्र्यांनी याचं उत्तर देण्याची आवश्यकता आहे. अरे विद्यार्थ्यांना तुम्ही शिक्षण देताय, हे तर खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर सरकारचं कर्तव्य असलं पाहिजे, उत्तरदायित्व असलं पाहिजे. तुम्ही लोकांना त्याच्यापासून परावृत्त करताय का? म्हणजे पूर्वी 17 कोटी रुपये जमा व्हायचे जवळपास या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, आज तो 100 कोटीच्या पेक्षा जास्त तुम्ही जमवणार आहात. आणि कोणाकडनं घेणार आहात? राज्यातल्या गरीब विद्यार्थ्यांकडनं. आणि दुसरी गोष्ट अशी की त्या फीच्या मध्ये देखील ते वळते केले जाणार नाहीयेत, म्हणजे फी वेगळी भरायची. त्यामुळे आता हा बेटरमेंट कर लावलेला आहे सरकारनं विद्यार्थ्यांवरती. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. हा तात्काळ मागे घेतला पाहिजे, हा बेटरमेंट टॅक्स जो लावला आहे ह्या सरकारनं. आणि निश्चितपणे ही ह्या एमएसटी सीईटीच्या निकालांची आम्ही न्यायिक चौकशी झाली पाहिजे, ह्याची पारदर्शकता समोर आली पाहिजे. यासाठी या सरकारनं तात्काळ याची चौकशी
करावी ही मागणी आमची आहे. तीच थातूरमातूर उत्तर आम्हाला देता कामा नये. शिक्षण ही सेवा आहे, महसूल उत्पादन किंवा महसूल जमा करण्याचं साधन नाही. हे मी राज्याच्या उच्च शिक्षण मंत्र्यांना आठवण करून देऊ इच्छितो, माननीय मुख्यमंत्र्यांना आठवण करून देऊ इच्छितो. त्यामुळे याचं उत्तर तात्काळ द्यावं हीच आपल्याकडनं आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी आहे. धन्यवाद. आपल्याकडे बघा. हाँ, आज हमारे लिए सबसे संतोष का, आनंद का ये विषय है, क्योंकि आपने देखा होगा कि इस पत्रकार वार्ता की शुरुआत ही हमने मिठाई के सेवन से की, एक दूसरे को मिठाई देकर की, क्योंकि ये लोकतंत्र का विजय है, इस देश की युवा शक्ति का विजय है, इस देश के छात्रों का विजय है. और हमें संतोष इस बात का भी है कि पिछले 2-3 महीने में हमारे नेता राहुल गांधी जी के नेतृत्व में पूरे देश भर में जो कांग्रेस कार्यकर्ताओं ने, एनएसयूआई, युवा कांग्रेस ने रास्ते पर उतरकर जो आंदोलन किया, जो संघर्ष किया, उसका भी ये विजय है. ये जो प्रवास था इस सरकार का पिछले 12 वर्ष में, प्रधान सेवक बनने के बाद 12 वर्ष में नॉन बायोलॉजिकल प्रधानमंत्री बनने तक का, आज इस देश की युवा शक्ति ने फिर से उनको याद दिलाया है कि वो मनुष्य हैं और लोकतंत्र क्या होता है इसकी भी याद उनको दिलाई. उनको इसका निश्चित तौर पर ये भूल गए थे नरेंद्र मोदी जी. उनको लग रहा था कि ये लोकतंत्र नहीं, अभी मोदी तंत्र बन चुका है. और 56 इंच की छाती के जो एक भ्रम में जिस तरह का बल प्रयोग इस देश की जनता की आवाज को दबाने के लिए पिछले 12 वर्ष में इन्होंने किया है, उनको लगा था कि ये जनशक्ति की आवाज आ ही नहीं सकती और उनमें वो क्षमता ही नहीं है. आज पूरे देश भर के युवाओं ने दिखा दिया कि किस तरह से संगठित होकर अपने न्याय के लिए वो लड़ सकते हैं. हमें बहुत ही आनंद है कि एक जो समाज में एक भावना थी कि नई जो आने वाली युवा पीढ़ी, क्या वो सक्षम है इस देश के लोकतंत्र को संभालने के लिए. आज हम आश्वस्त है कि इस देश के लोकतंत्र बचाने की लड़ाई करने के लिए हमारा युवा समर्थ है. और ये संघर्ष यही नहीं रुकेगा, क्योंकि आज सभी विभागों पर, सभी क्षेत्रों पर सरकार ने आक्रमण किया. इस देश के लोकतंत्र को बचाने के लिए, इस देश के संविधान को बचाने के लिए, इस देश की संवैधानिक संस्थाओं को बचाने के लिए, इस देश के शिक्षा क्षेत्र को बचाने के लिए, इस देश की युवाओं की हर एक क्षेत्र में, मजदूर की, किसानों की आवाज को उसी तरह से सक्षम रखने के लिए लड़ाई लड़नी होगी. और ये लड़ाई कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता लड़ते रहेंगे, लेकिन आज युवा शक्ति की भी साथ निश्चित तौर पर हमें मिलेगी. ये हमें बहुत ही उसका आनंद है. हम अभिनंदन करना चाहते हैं सभी युवा शक्तियों का, जितने भी विद्यार्थी हैं. आज इस देश के व्यवस्था ने इस देश के विद्यार्थियों को, इस देश के युवाओं को कॉकरोच करके, बुला के उनका अपमान किया था. और ये कौन है युवा? ये पूरे विश्व में सबसे युवा देश भारत देश है. इस देश की सबसे बड़ी आबादी युवाओं की है. अफसोस की बात यह है कि 50% से ज्यादा युवा बेरोजगार है इस देश में. प्रधानमंत्री मोदी जी ने 2 करोड़ रोजगार का आश्वासन दिया था, वो तो चला गया, लेकिन बेरोजगारों की संख्या जस के तस है. और जब अवसर कम होते जा रहे हैं, ऐसे वक्त में जो गरीब युवा, उसका परिवार, सभी मिलकर ये संघर्ष करते हैं अपने जीवन को सुधारने के लिए, और उनके सामने एक शिक्षा का एक ही मार्ग है. और शिक्षा के मार्ग में भी हम देखते हैं कि ये जो स्पर्धा, जो परीक्षाएं हैं, जो कॉम्पिटिटिव एग्जाम्स हैं, वो भी ठीक से नहीं लिया जाते हैं. सरकारी नौकरियों के मार्ग भी उसी तरह से कॉम्पिटिटिव एग्जाम से जाता है. और वहां इस भ्रष्टाचारी व्यवस्था की वजह से ऐसे लोग घुसते हैं जिनकी वहां क्षमता नहीं होती. और ये जो देश का भविष्य है, देश की धरोहर है, उसको वो अवसर से बाजू में रखा जाता है.
पूरा परिवार संघर्ष करता है। 4-4 साल बच्चे लोग उसमें इस स्पर्धा परीक्षाओं में, एक कॉम्पिटिटिव एग्जाम में तैयारी करते हैं। पूरा परिवार लगता है, भाई बहन सभी लोगों का संघर्ष होता है। लेकिन पिछले 12 वर्ष में 152 से ज्यादा परीक्षाओं में पेपर लीक होते हुए हमने देखा, और लेकिन उसका उत्तरदायित्व लेने के लिए भी सरकार तैयार नहीं थी। नरेंद्र मोदी जी 56 इंच के छाती के अपने इस भ्रम के पीछे इतने दब चुके थे, और उनको ये जो भ्रम हुआ है नॉन बायोलॉजिकल होने का, विद्यार्थियों की, गरीबों की आवाज होती है, इसके बारे में उनको कोई परवाह रही नहीं है। और इसीलिए इस आंदोलन को दबाने की कोशिश हुई। आपने देखा कि ये पिछले 2-3 महीने से कांग्रेस का कार्यकर्ता राहुल गांधी जी के नेतृत्व में पूरे देश भर में आंदोलन करते हैं। राहुल गांधी जी की अगर उन्होंने सुनी होती तो पिछले सेशन में चर्चा करते इस मुद्दे के ऊपर, लेकिन अहंकारवश ये इतने अहंकारग्रस्त हो चुके हैं कि वो उसके ऊपर ध्यान उन्होंने दिया नहीं। आंदोलन चल रहा है उसके ऊपर ध्यान नहीं दिया। और विद्यार्थी शक्ति का जो पिछले महीना भर से आंदोलन चल रहा है, सोनम वांगचुक जी वहां अनशन कर रहे थे, एक भी प्रतिनिधि सरकार का वहां गए नहीं। क्यों नहीं गया? जनमत की चिंता नहीं है उनको। और इसी वजह से आज जो आंदोलन इतने बड़े पैमाने में हुआ, सरकार को झुकना पड़ा, और नरेंद्र मोदी जी को याद दिलाने के लिए इतने लोगों ने जो संघर्ष किया उसमें वो यशस्वी रहे। कि अभी 3 दिन पहले जिस तरह से आक्रमण किया गया सरकार के माध्यम से, पुलिस माध्यम से इनके ऊपर अत्याचार किए, लाठी के ऊपर कील थे, बैटन थे, इलेक्ट्रिक बैटन, आप देख रहे पत्थर लेके पुलिस आ रही है वहां। जिस तरह से अमानुष तरीके से आक्रमण हुआ, महिलाओं के ऊपर अत्याचार हुआ। पहले तो ये धर्मेंद्र प्रधान जी के इस्तीफे के साथ गृह मंत्री अमित शाह जी का भी इस्तीफा होना चाहिए। नरेंद्र मोदी जी ने माफी मांगनी चाहिए। अभी भी नरेंद्र मोदी जी ने माफी नहीं मांगी इसके बारे में। तो ये सरकार को, ये देश में मोदी तंत्र नहीं लोकतंत्र है, ये याद दिलाने का काम इस देश की युवा शक्ति ने किया। इसका हम निश्चित तौर पर स्वागत करते हैं। और दूसरा जो महत्वपूर्ण प्रश्न है कि ये विद्यार्थी विरोधी नरेंद्र मोदी, विद्यार्थी विरोधी भारतीय जनता पार्टी, गरीब विरोधी भारतीय जनता पार्टी है। इसका उदाहरण इसलिए देना चाहता हूं कि सिर्फ नीट परीक्षा नहीं, नीट परीक्षा के बाद में या जेईई मेंस के बाद में सबसे बड़ी जो एग्जाम है महाराष्ट्र में होती है, एमएसटी सीईटी की। इंजीनियरिंग में लगभग 6 लाख विद्यार्थी इसमें भाग लेते हैं। लेकिन पिछले 4 वर्ष में देखोगे आप तो हम लोगों ने लगातार इसके बारे में आवाज उठाने की कोशिश की कि जो मेरिट लिस्ट में आने वाले विद्यार्थियों को 12वीं और 10वीं कक्षा में 35% भी मार्क नहीं मिले, फेल भी हुए विद्यार्थी 100% मार्क ले रहे हैं। और ऐसे विद्यार्थी जिनका पीसीएम में, फिजिक्स, केमिस्ट्री, मैथ्स में एग्रीगेट जो है 12वीं में, 12वीं का अभ्यासक्रम ये बहुत ही आसान होता है इन कॉम्पिटिटिव एग्जाम से अगर आप तुलना करें तो 12वीं में पीसीएम में 70%, 60%, 50% और 40% के नीचे जो विद्यार्थियों को मार्क मिले हैं, वो लोग आपको 99%, 100% मार्क लेते हुए दिखते हैं ये सीईटी एग्जाम में। ये कैसे पॉसिबल है? कैसे हो सकता है? और मैं किसी विद्यार्थी का नाम लेना नहीं चाहता हूं। ये जुड़वा निर्णय आया है इस एमएसटी सीईटी में 2026 के, कि एक ही घर के, एक ही परिवार के जुड़वा विद्यार्थी हैं, छात्र हैं, उनको एक ही मार्क मिले हैं इस एमएसटी सीईटी में, और मेरिट में 100 के नीचे आए हैं वो, एक ही मार्क। ये कैसे हो सकता है? और जब हमने ये सवाल पूछा तो कहते हैं कि नहीं, ऐसा कोइंसिडेंस हो सकता है। तो बहुत सारे कोइंसिडेंस बढ़ते जा रहे हैं इनके, योगायोग। तो निश्चित तौर पर हम चाहते हैं कि इसकी न्यायिक जांच हो। रिटायर्ड जज के नेतृत्व में ये पूरे 4 वर्ष के जो निर्णय हैं आए हुए, इसकी जांच होनी चाहिए महाराष्ट्र में। और दूसरा, अभी जो मैंने कहा, ये गरीब विरोधी, छात्र विरोधी सरकार है। कॉलेज कौन सा हो, इस देश राज्य के पूरे गांव खेड़े से विद्यार्थी कॉलेज में एडमिशन लेने के लिए इस परीक्षा माध्यम से आते हैं। आज उनके ऊपर पहले 1000 रुपए का शुल्क लगाया जाता था
कि आपको कॉलेज चुनना है तो 1,000 रुपए प्रवेश फी होगी, आज उसको इन्होंने 6,000 बढ़ा दिया। मतलब दूसरी बार करना है तो 2,000, तीसरी बार करना है तो 3,000, मिलकर 50% से ज्यादा विद्यार्थियों को 6,000 रुपया देना पड़ेगा। ये तो बेटरमेंट टैक्स लगा दिया इन्होंने 1,000 से 6,000 तक का। तो क्या आप गरीब विद्यार्थी आप एडमिशन नहीं ले, इस विचार के हो? शिक्षा देना ये तो सेवा का विषय है, सरकार का उत्तरदायित्व होता है। आप तो रेवेन्यू जनरेशन के लिए इसका उपयोग कर रहे हो और गरीब को इस प्रवाह से बाजू में ढकेलने का काम हो रहा है। अच्छा, ये फीस भी अलग होगी, ये 6,000 रुपए जो भरेंगे उसकी फीस उसके बाद में अलग से देना पड़ेगा। तो ये बहुत ही गंभीर है, ये विद्यार्थी विरोधी, गरीब विरोधी सरकार है। भारतीय जनता पार्टी ये परीक्षा के पेपर लीक के बारे में ये दिल्ली से गली तक पूरी तरह से लिप्त है। धर्मेंद्र प्रधान जी का जो इस्तीफा हुआ है ये पहला कदम है, लेकिन हम ये लड़ाई लड़ते रहेंगे। इस देश का युवा लड़ाई लड़ते रहेगा, कांग्रेस का हर एक कार्यकर्ता राहुल गांधी जी के नेतृत्व में लड़ते रहेगा। धन्यवाद। जो ढकोसला था लोगों के सामने, जो खोखला, जो 56 इंच की छाती का बड़प्पन था, वो लोगों के सामने आ चुका है। इस देश की विदेश नीति हो या इस देश की अर्थनीति हो, सभी में फेल हो चुकी सरकार। इस देश के युवाओं के साथ में धोखा करने वाली सरकार। आज ये लोग रोजगार भी नहीं पा रहे, लेकिन सभी क्षेत्रों पे आक्रमण इन्होंने किया। संवैधानिक संस्थाओं पे किया है, संविधान के ऊपर कर रहे हैं, लोकतंत्र पे कर रहे हैं, लोगों की आवाज उठे नहीं, इसके लिए आक्रमण हो रहा है, किसानों के ऊपर आक्रमण हो रहा है। तो निश्चित तौर पर ये लड़ाई लड़ते रहेंगे संविधान की रक्षा की, लोकतंत्र की रक्षा की। और ये आपको दिखेगा कि जिस तरह से जागरूकता आ रही है, ये जो 2029 का निर्णय ये जनता ने दिखाया। सचिन जी, क्या कहेंगे? मुख्यमंत्री फडणवीस की दिल्ली जाने की बात सामने आ रही है, इस पर आपकी कोई टिप्पणी? देखिए, वो तो उनकी महायुति में महाकुश्ती चल रही है, तो ये एक साथ तो है नहीं। शिवसेना की जो हमारे नेता एकनाथ शिंदे जी की जो महत्वाकांक्षा है, उनको भी बहुत पद ले रहे हैं और पद देने का काम दिल्ली में ही भारतीय जनता पार्टी के माध्यम से हो रहा है। तो फडणवीस जी की कुर्सी अनिश्चितता के घेरे में घिरी हुई। ये प्रोटेस्ट की जीत पर आप बीजेपी को कहना चाहेंगे? ये हम इतना ही कहेंगे कि जल्द से जल्द उनको सुबुद्धि आए। ये देश लोकतंत्र के माध्यम से ही चल सकता है, ये उनको समझे। और इस देश में नैतिकता, हर एक धर्म ने नैतिकता सिखाई है, संतों की भूमि रही है। यहाँ जो अनैतिकता का काम और अपने कमल खिलाने के लिए कीचड़ फैलाने का काम पूरे समाज में कर रहे हैं, नफरत की राजनीति कर रहे हैं, ये चलेगी नहीं। और ऐसा वक्त आएगा जो आज दिखा है, ये वो उसकी झांकी है और बहुत कुछ आना बाकी है। ये तो सिर्फ झांकी है, ये ट्रेलर है। क्योंकि ऐसा वक्त आएगा कि जिस तरह से भारतीय जनता पार्टी कमल के उन्होंने आदेश दिया है, हर एक कार्यकर्ता, हर एक नेता के ऊपर कमल की निशानी